नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, हा व्हिडिओ तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये 70 पैकी 70 आणण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करणार आहे. ह्या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण पूर्ण फिजिकल केमिस्ट्रीचे कोणते प्रश्न, इनऑर्गॅनिकचे कोणते, ऑर्गॅनिकचे कोणते प्रश्न, सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार आहोत. ठीक आहे, खूप डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे बाळांनो. फक्त तुम्हाला पूर्ण व्हिडिओला बघायचे आणि या व्हिडिओचे 3000 लाईक्स लगेच कंप्लीट करा बाळांनो. ठीक आहे, याच्यानंतर जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर अजून एक व्हिडिओ मी प्लॅन करू शकतो. ठीक आहे, नाहीतर हा शेवटचा व्हिडिओ असू शकतो बाळांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच तुमचा उद्या केमिस्ट्रीचा पेपर झाला, लगेच मॅथ्स आणि बायोचे व्हिडिओ स्टार्ट होऊन जाणार आहे. ठीक आहे, म्हणून जर ते व्हिडिओ तुम्हाला हवे असतील 3000 लाईक्स कंप्लीट करा बाळांनो. अदरवाईज व्हिडिओ टाकण्यासाठी मोटिवेशन नाही भेटत बाळांनो. ठीक आहे, आणि कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहा, सर वी आर विथ यू, वी वॉन्ट व्हिडिओज फ्रॉम यू. काहीतरी कॉमेंट करा बाळांनो, लवकरात लवकर मला तेवढं मोटिवेशन भेटेल बाकीचे व्हिडिओ टाकण्यासाठी. सुरू करूया केमिस्ट्रीच्या व्हिडिओला. पहिले काही गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर जान्हवी विनर कोण होतं? जान्हवी थोरात ना. लास्ट व्हिडिओची विनर जान्हवी थोरात होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेले बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि सबस्क्राईब या पर्पजने करा ना बाळांनो, नेक्स्ट जेवढे पण पेपर लीक येणार आहेत सगळे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. 1500 रुपयासाठी सोडा बाळांनो, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नसेल लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 12वी बोर्डाचा कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो बाळांनो. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. सगळ्यात पहिले एक गोष्ट दाखवायची तुम्हाला. केमिस्ट्रीमध्ये बाळांनो बेसिक 3 मेजर सेक्शन असतात. चौथा अप्लाइड केमिस्ट्री पण असतो, पण 3 मेजर सेक्शन असतात बाळांनो. फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हे 3 महत्वाचे सेक्शन असतात. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं बाळांनो? फिजिकल केमिस्ट्रीचे कोणते प्रश्न येऊ शकतात बाळांनो, सगळ्यात जास्त चान्सेस. इनऑर्गॅनिकचे कोणते येऊ शकतात, ऑर्गॅनिकचे कोणते येऊ शकतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे बाळांनो. ठीक आहे, आतापर्यंतचा आपला रेकॉर्ड काय आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये सेम पोएम, सेम ऍप्रिशिएशन, मराठीमध्ये सेम प्रश्न, सेम निबंध, सगळ्या गोष्टी सेम, हिंदीमध्ये सेम. ठीक आहे, फिजिक्समध्ये 55 मार्काचा सेम टू सेम पेपर. ठीक आहे, चला या सगळ्या गोष्टी आता बघूया आपण. फिजिकल केमिस्ट्रीचे हे जेवढे चॅप्टर आहेत बाळांनो, ठीक आहे, किती मार्काला येतात? 38 मार्काला येतात बाळांनो. 38 मार्काला फिजिकल केमिस्ट्री येतो आउट ऑफ तुमचा 98 मार्क्स. ठीक आहे, आता म्हणणार 98 कसं काय? केमिस्ट्रीचा तुमचा पेपर 98चा असतो बाळांनो, 70चा तुम्हाला सोडवायचा असतो. ठीक आहे, 98 तुमचा मार्क्स विथ ऑप्शन बाळांनो बेसिकली. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 38 मार्काचं तुमचा फक्त फिजिकल येणार आहे बाळांनो, 23 मार्काचं तुमचं इनऑर्गॅनिक येणार आहे, 25 मार्काचं ऑर्गॅनिक येणार आहे, 12 मार्काचं तुमचं अप्लाइड येणार आहे. अप्लाइडमध्ये बेसिकली 2 चॅप्टर असतात तुमचं, बायोमॉलिक्युल्स आणि तुमचं ग्रीन केमिस्ट्री. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला, सेक्शन समजले. आता पेपर पॅटर्नवरती ऑलरेडी आपला मागचा व्हिडिओ झालेला आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले आपल्याला स्टार्ट करायचं बाळांनो कशापासून? फिजिकल केमिस्ट्रीपासून. कशापासून? फिजिकल केमिस्ट्रीपासून. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कोणते प्रश्न येतील? ठीक आहे, 4 मार्काच्या प्रश्नांकडे सगळ्यात जास्त पहिले फोकस करूया. 4 मार्काचे कोणते प्रश्न येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत? पहिला बाळांनो, ठीक आहे, तुम्हाला रिलेशन डिराईव्ह करायची बेसिकली. कशामधलं बाळांनो? तुम्हाला डेन्सिटी, ठीक आहे, मोलर मास, ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचं एज लेंथ ऑफ युनिट सेल, सॉलिड स्टेटचा प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न बाळांनो सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे, समजून जा, है ना. त्यानंतरचा प्रश्न बाळांनो, है ना, राऊल्स लॉ तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे बाळांनो, विथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन, है ना, हा तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. तिसऱ्या नंबरचा प्रश्न बाळांनो, फिजिकल केमिस्ट्रीचे सगळे 4 मार्काचे प्रश्न सांगतोय जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत बाळांनो. त्यानंतर बाळांनो नर्स्ट इक्वेशन, NERNST नर्स्ट इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह करायचे. ठीक आहे, पूर्ण डिटेलमध्ये लिहायचे. त्यानंतर बाळांनो चौथा प्रश्न तुमचा कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि तुमचं काय बाळांनो ऍप्लिकेशन. कशाचे? 2 गोष्टींचे विचारले जाऊ शकतात. एक तर स्टँडर्ड हायड्रोजन पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेल, है ना. हे झाले तुमचे 4 मार्काचे प्रश्न जे सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहेत फिजिकल केमिस्ट्रीमधून. आता फिजिकल केमिस्ट्रीचेच बाळांनो आपल्याला काय बघायचे? 3 मार्काचे प्रश्न बाळांनो. ठीक आहे, 3 मार्काचे प्रश्न कोणते बाळांनो? पहिला असतो तुमचा पॅकिंग इफिशियन्सी, BCC आणि FCC ची तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी माहित पाहिजे बाळांनो. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा एक न्यूमेरिकल येऊ शकतो, है ना. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बाळांनो तुमचा pH वरती तुमचा एक प्रश्न येईल बाळांनो, बफर सोल्युशन मधून. कशामधून? बफर सोल्युशन मधून pH वरती एक प्रश्न येईल. त्याच्यानंतर फॅराडेज लॉ वरती एक प्रश्न येईल बाळांनो, फॅराडेज लॉ वरती एक प्रश्न येईल. कशामधून बाळांनो? हा तुमचा न्यूमेरिकल्स
मधून येणार आहे हा प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा येईल बाळांनो ऑस्मॉटिक प्रेशरवरती. कशावरती? ऑस्मॉटिक प्रेशरवरती सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे बेसिकली, है ना. त्यानंतर बाळांनो झाला एक प्रश्न अजून, रिलेशन बिटवीन डेल एच अँड डेल यू. हे झाले फिजिकल केमिस्ट्रीचे 3 मार्काचे प्रश्न बाळांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल केलं नसेल अजून पण करू शकतात बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तिथूनच येतात. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. 12वीची टक्केवारी प्रत्येक ठिकाणी विचारतात. त्यानंतर बाळांनो अजून आपला फिजिकल केमिस्ट्री चालू आहे. ठीक आहे. फिजिकल केमिस्ट्रीचे 4 मार्काचे बघितले, 3 मार्काचे बघितले, आता 2 मार्काचे कोणते प्रश्न येणार फिजिकल केमिस्ट्रीमधून पहिला लिहून घ्या बाळांनो. ठीक आहे. क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिडचा डिफरन्स. ठीक आहे. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बेसिकली. 100% कोणीच गेस नाही करू शकत. या गोष्टीला थोडंसं लक्षात ठेवा. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटीचा डिफरन्स बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर आयडियल वर्सेस नॉन आयडियल सोल्युशनचा डिफरन्स बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज तुम्हाला एक्सप्लेन करायच्या असतील. आता बघा बाळांनो एक गोष्ट, अमॉर्फस आणि क्रिस्टलाइनचा एक तर डिफरन्स येईल, एक तर तुम्हाला दोघं 1-1 मार्काला विचारून घेतील, है ना. झाला तुमचा 2 मार्काचा प्रश्न. क्वेश्चनचा फॉर्मॅट चेंज होऊ शकतो. ठीक आहे. ॲज इट इज नका एक्सपेक्ट करू, है ना. मी पेपर सेटर नाही आहे. त्यानंतर बाळांनो हे झालं तुमचं 2 मार्काचे प्रश्न बाळांनो. इथं झालं तुमचं फिजिकल केमिस्ट्री डन, है ना. आता आपल्याला वळायचं इनऑर्गॅनिक वरती. इनऑर्गॅनिक मध्ये काय बघायचंय? सगळ्यात पहिले 4 मार्काचे प्रश्न. काय बघायचे? 4 मार्काचे प्रश्न. कोणते येऊ शकतात बाळांनो? मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4. मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4. कॉन्टॅक्ट बेसिकली काय? कॉन्टॅक्ट रिएजंट बेसिकली, कॉन्टॅक्ट प्रोसेस बेसिकली, है ना. त्यानंतर दुसरा प्रश्न काय असणार आहे बाळांनो तुमचा? अनालमस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. अनालमस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. बाळांनो मी ना स्क्रीनवरती लिहितो म्हणून हँडरायटिंगचा थोडासा इश्यू असतो. प्लीज थोडंसं समजून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टींना, है ना. त्यानंतर बाळांनो एक प्रश्न असेल तुमचा वर्नर्स थेअरीवरती. कशावरती? वर्नर्स थेअरीवरती. हे झाले तुमचे 4 मार्काचे इनऑर्गॅनिक मधून. आता इनऑर्गॅनिक मध्ये आपल्याला बघायचे 3 मार्काचे प्रश्न बाळांनो. त्याच्यामध्ये पहिला बाळांनो लॅन्थॅनाइड अँड ॲक्टिनाइडचा तुम्हाला नोट लिहायची असेल किंवा पोझिशन ऑफ लॅन्थॅनाइड अँड ॲक्टिनाइड इन अ पेरियोडिक टेबल याच्यावरती तुम्हाला नोट लिहायची असू शकते, है ना. हा प्रश्न तुमचा असू शकतो बाळांनो. त्यानंतर बाळांनो तुमचा असेल इंटरहॅलोजन्स कंपाऊंड. इंटरहॅलोजन्स कंपाऊंड. बाळांनो अजून एक व्हिडिओ प्लॅन करू का रे केमिस्ट्रीवरती? तुम्हाला हवा आहे का? पाहिजे का तुम्हाला व्हिडिओ? जर हवा असेल 3000 लाईक्स लवकर कंप्लीट करा, म्हणजे मला समजेल तुम्हाला हवा आहे बाळांनो, है ना. त्याच्यामध्ये मी तुमची पूर्ण रिव्हिजन करून देईल केमिस्ट्रीची. पाहिजे तुम्हाला? सांगा मला तसं, है ना. तुमच्यावरती डिपेंड आहे बाळांनो. मी रेडी आहे मेहनत घेण्यासाठी, है ना. मी माझे क्लासेस बुडवतोय बाळांनो. जे ऑफलाईन क्लासेसमध्ये शिकवतो ते बुडवतोय बाळांनो ऑनलाईनसाठी. का रे बाळांनो? ऑनलाईनमध्ये पैसे नाही भेटत मला. एक बाळांनो मी तुमच्यासाठी मेहनत घ्यायला रेडी आहे. ठीक आहे. आणि इथं काही कोणतीही गोष्ट पैशांसाठी नाही चालू आहे बाळांनो. या गोष्टीला समजून घ्या थोडंसं, है ना. इथं मी 1, 2, 3, 4 तास जरी दिले ना, मला 1 लाख जरी व्ह्यूज आले ना, मला 500-600 रुपये भेटतात बाळांनो. आणि तिथं मला ऑफलाईन मध्ये मी जेव्हा शिकवतो 1 तासाचे 10,000 रुपये भेटतात. पण नाही, मी तिथं नाही जाता, तिथले काही क्लासेस स्किप करतोय बाळांनो. मी इथं शिकवतोय का? मला जास्त विद्यार्थ्यांना फायदा करून द्यायचा आहे. आणि इन रिटर्न काय मागतोय बाळांनो? मी तुमच्याकडून लाईक मागतोय फक्त. 170K सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या बाळांनो, जेणेकरून एक थोडंसं चांगलं वाटतं हृदयामधून. 170K सबस्क्रायबर मिळून मला युट्यूब पैसे नाही देणार आहे. तुम्ही हे टार्गेट कंप्लीट करून द्या केमिस्ट्रीच्या आधी. ठीक आहे. चला लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन वरती एक प्रश्न असेल बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर ट्रेंड्स वरती एक प्रश्न असेल. ट्रेंड्स वरती. ठीक आहे. ग्रुप 16, 17, 18 मध्ये ट्रेंड्स कशाचे बाळांनो? आयनायझेशन एनर्जीचा ट्रेंड, ॲटॉमिक नंबरचा ट्रेंड, बॉइलिंग पॉईंटचा ट्रेंड, मेल्टिंग पॉईंटचा ट्रेंड, याच्यावरती एक प्रश्न असेल. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा एक प्रश्न असेल, बस दॅट्स इट. हे 3 इम्पॉर्टंट आहेत 3 मार्कासाठी. त्यानंतर इनऑर्गॅनिक मध्ये 2 मार्काचे प्रश्न. कोणते रे बाळांनो? एक प्रश्न बाळांनो व्हाय, लिहून घ्या प्रश्न. व्हाय ट्रान्झिशन मेटल्स shows variable oxidation state. खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो लिगॅंड डेफिनेशन अँड एक्झाम्पल. लिगॅंड डेफिनेशन
अँड एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो सॉल्ट, डबल सॉल्ट वरती तुम्हाला नोट लिहायची असेल, डबल सॉल्ट वरती तुम्हाला नोट लिहायची असेल. हे झालं तुमचं इनऑर्गॅनिक बाळांनो. डन. याच्यानंतर काही उरलेलं नाहीये है ना. त्यानंतर बाळांनो आपल्याला वळायचं आता ऑर्गॅनिक मध्ये. ऑर्गॅनिक मध्ये काय बघणार आहे बाळांनो, परत 4 मार्काचे प्रश्न कोणते असणार आहेत बाळांनो, कम्पेअर SN1 अँड SN2, 4 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे, महत्वाचा आहे. त्यानंतर बाळांनो अल्डोल कंडेन्सेशनचं प्रिपरेशन, अल्डोल कंडेन्सेशनचं तुम्हाला रिॲक्शन लिहायची असेल, एक्झाम्पल लिहायचं असेल. 3 नंबर बाळांनो कॅनिन्झारो रिॲक्शन. ठीक आहे, कॅनिन्झारो रिॲक्शन. त्यानंतर बाळांनो हॅलोफॉर्म रिॲक्शन, हॅलोफॉर्म रिॲक्शन. त्यानंतर बाळांनो डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन है ना, लिहून घ्या तुम्ही है ना. हे झाले तुमचे 4 मार्काच्या ऑर्गॅनिक मधून. आता ऑर्गॅनिक मधून 3 मार्काचे प्रश्न कोणते. पहिला बाळांनो ग्रिग्नार्ड रिएजंट प्रिपरेशन, ग्रिग्नार्ड रिएजंटचं प्रिपरेशन. त्यानंतरचा प्रश्न बाळांनो तुमचा ल्युकास रिएजंट वरती एक प्रश्न, ल्युकास रिएजंट वरती एक प्रश्न. बेसिकली काय 1 डिग्री अल्कोहोल, 2 डिग्री अल्कोहोल, 3 डिग्री अल्कोहोल तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल. तिसरा प्रश्न बाळांनो तुमचा है ना, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलिन. खूप महत्वाचा प्रश्न आहे बाळांनो, 3 मार्काचा. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो ऍक्शन ऑफ HI ऑन ॲनिसोल. खूप महत्वाचा प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, हा प्रश्न झालं तुमचं 3 मार्काचे. आता ऑर्गॅनिक मध्ये 2 मार्काचे प्रश्न कोणते, जस्ट अ सेकंड. ओ शिट. ऑर्गॅनिक मध्ये 2 मार्काचे प्रश्न कोणते. तुमचा एक प्रश्न बाळांनो रूट्स रिॲक्शन, रूट्स रिॲक्शन है ना. त्यानंतर बाळांनो तुमचा फेलिंग अँड टोलेन्स टेस्ट. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न बाळांनो. त्यानंतर बाळांनो तुमचा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवरती एक प्रश्न पक्का. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो चौथा प्रश्न ऍसिडिक नेचर ऑफ फिनॉल वर्सेस अल्कोहोल, याच्यावरती एक प्रश्न पक्का असेल बाळांनो. ठीक आहे, हे झालं तुमचं ऑर्गॅनिक. आता आपण बाळांनो फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक सगळ्यांचे 4 मार्काचे प्रश्न, 3 मार्काचे प्रश्न, 2 मार्काचे प्रश्न बघितले बाळांनो. मॅक्झिमम चान्सेस आहेत याच्या बाहेरचं नाही येणार बाळांनो है ना. मॅक्झिमम चान्सेस आहेत है ना. असं नाही म्हणत 100% येईल, कोणालाच ठाऊक नाही. हे एक अनालिसिस आहे बाळांनो. प्रत्येक प्रश्न जो सांगितलाय तो 9 ते 15 वेळा विचारलेला गेलेला आहे बाळांनो. कमीत कमी 9 वेळा, जास्तीत जास्त 15 वेळा. मॅक्झिमम प्रश्न इथूनच येतील बाळांनो. आता एक महत्वाची गोष्ट बाळांनो 170K टार्गेट आहे, तुम्ही कंप्लीट करून देणार. ही एक गुरुदक्षिणा कन्सिडर करा बाळांनो. ठीक आहे, मी तुमच्याकडून पैसे नाही मागत आहे कोणत्याच गोष्टीचे. एवढी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही ठेवा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ जनरली हवा असेल बाळांनो तुम्हाला 3000 लाईक्स कंप्लीट करा. 3000 लाईक्स जर जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत नेक्स्ट केमिस्ट्रीचा पण येणार नाही आणि तुमचा मॅथ्स अँड बायोलॉजीचे पण व्हिडिओ येणार नाही जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर बाळांनो. आणि कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा वी सपोर्ट यू सर, वी नीड यू सर, काहीतरी लिहा जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल बाळांनो. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल बाळांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करायचे ते करू शकतात. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.